Upon Westminster Bridge by William Wordsworth, line-by-line explanation in Marathi. 1. Earth has not anything to show more fair. पृथ्वीवर काहीही अधिक सुंदर दाखवण्यास नाही. कवी म्हणतो की त्याने या दृश्यापेक्षा अधिक सुंदर काही पाहिलेले नाही. 2. Dull would he be of soul who could pass by? जो या दृश्यातून जाणारा असेल तो आत्म्यात नीरस असेल. जो कोणताही भावनांचा अनुभव न घेता इथून जाईल तो नीरस आहे. A sight so touching in its majesty. अशी एक दृश्य आहे जी तिच्या भव्यतेमध्ये मनाला भिडणारी आहे. या दृश्याची भव्यता मनाला गहिराईने प्रभावित करते. This city now doth like a garment wear. हा शहर आता वस्त्रासारखे ओढले आहे. कवी शहराचे वर्णन करत आहे जे सकाळच्या सौंदर्यात झाकलेले आहे. The beauty of the morning, silent, bare. सकाळच्या सौंदर्याचा शांत आणि निर्विकार. सुबहच्या ताजेपणामुळे शहर शांत आणि स्वच्छ दिसत आहे. Ships, towers, domes, theaters, and temples lie जहाजे, मिनार, गुंबद, गुदर रंगभूमी आणि मंदिरे पसरलेली आहेत. लंडनमधील महत्त्वाच्या स्थानांचा उल्लेख करीत आहे. Open under the fields and to the sky. हे सर्व क्षेत्रांशी आणि आकाशाशी खुले आहेत. सर्व स्तरे आकाश आणि पृथ्वीशी जुळून दिसतात. 8. All bright and glittering in the smokeless air. धूर नसलेल्या हवेतील सर्व काही चमकते आहे. सुबहच्या ताजेपणामुळे वातावरणामध्ये धुराचा त्रास नाही, त्यावर चमक आहे. Dawned. Never did sun more beautifully steep. कधीही सूर्याने इतके सुंदर दिसले नाही. सूर्याची पहिली किरणे कधी इतकी आकर्षक असलेली नाहीत. In his first splendor, valley, rock, or hill, त्याच्या पहिल्या तेजात खोरे दगड किंवा टेक्या. सूर्याची पहिली किरणे घाटी, चट्टान किंवा टेकड्यावर येत आहेत. Near saw I, never felt a calm so deep. मी कधीही इतकी गहन शांती पाहिली नाही किंवा अनुभवली नाही. कवी म्हणतो की त्याला तशी गहन शांती ही अनुभवली नाही. The river glideth at his own sweet will. नदी आपल्या इच्छेनुसार स्वच्छपणे वाहते. Thames नदी शांतपणे आपल्या इच्छेनुसार वाहत आहे. Dear God, the very houses seem asleep. प्रिय देव, अगदी घरं देखील झोपलेली दिसतात. शहरातील घरं शांत आणि स्थिर दिसत आहेत, जणू ती झोपेत आहेत. And all that mighty heart is lying still. आणि तो प्रचंड हृदय हर शांतपणे पडले आहे. कवी लंडन शहराला एक जिवंत हृदय मानतो जे या क्षणी पूर्णपणे शांत आहे. ही कविता लंडनच्या सकाळच्या सौंदर्याचा आणि शांततेचा वर्णन करते, ज्याला कवी वेस्टमिन्स्टर ब्रिजवरून पाहत होता.